अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त भाजपाकडून देशभर स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। या अनुषंगाने करंजे पेठ येथील श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वच्छता मोहीम राबवली आहे। या मोहिमेप्रसंगी स्वतः खासदार उदयनराजेंनी झाडू हातात घेऊन मंदिर आणि परिसराची गावकऱ्यांबरोबर स्वच्छता केली आहे। या स्वच्छता मोहिमेस पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, शिक्षण प्रसारक संस्था ही करंजेसह परिसराचा शैक्षणिक विद्यापीठ असून या संस्थेने असंख्य विद्यार्थी उच्च शिक्षित केलेत। या शैक्षणिक विकासात पाटील कुटुंबियांचे मोलाचे योगदान आहे। आरोग्य आणि शिक्षण हेच यशस्वी जीवनाचा खरा मार्ग आहे। मुलांनी शिक्षकांचे विचार आचरणात आणून शक्ती आणि युक्तीची सांगड घातली पाहिजे। येथील लोकांनी मला साथ आणि भरभरून प्रेम दिल्यानं माझ्या जडणघडणीमध्ये करंजेचा मोठा वाटा आहे। तुम्हाला आवश्यक ती साथ देऊन शेवटच्या श्वासापर्यंत मी करंजेसाठी झटणार आहे। संस्थेचे सचिव तुषार पाटील म्हणाले, खासदार उदयनराजे यांचे विचार आणि कार्य संपूर्ण देशात आदर्शवत आहे। महाराजांनी स्वतःच्या कर्तृत्वावर गादी आणि सातारचे नावलौकिक केल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। करंजेत यांच्यामुळेच विविध कामे होऊन विकासाचे पर्व उभे झाले। करंजेतील लाईट वायरिंगचे अंडरग्राऊंड काम केल्याने पालखी मार्ग सोयीस्कर झालाय। करंजेकरांच्या हाकेला ओ देणारे ते लोकप्रतिनिधी आहेत। या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, सोसायटीचे चेअरमन शंकर किर्दत, संस्थेच्या अध्यक्षा वत्सला डुबल, प्रतिभा चव्हाण, जगन्नाथ किर्दत, माजी सभापती ज्ञानेश्वर फरांदे, बाळासाहेब ढेकणे, रोहित किर्दत, गंगाधर फडतरे, किरण भोसले, बबन इंदलकर, संजय फडतरे, उदय भोसले, राजू दळवी, चंद्रकांत निकम, बापू ओतारी उपस्थित होते। प्रास्ताविक शिक्षिका प्रतिमा यादव यांनी केले। आभार मुख्याध्यापक अमर वसावे यांनी मानले। मी सुद्धा अजून शिकलं पाहिजे होतं। ठीक आहे, जेवढं शिक्षण झालं तेवढ्यावरती समाधान तर कोणी मानतच नाही। आणि खास करून मी का तुम्हाला सांगतोय, कारण की तुम्ही आज जरी लहान असला तर उद्या या संपूर्ण देशाचा भविष्य काळ तुम्ही लोक आहात। तुमच्याकडनं आम्ही आशेने बघतोय आणि प्रत्येक जण जेव्हा जन्माला येतो शेवटच्या क्षणापर्यंत कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना तो विद्यार्थीच असतो। त्यावेळेस एवढं काय फारसं जसं आता डेव्हलपमेंट झाल्या होत नव्हत्या, पण आता दिवसांदिवस आपण जर पाहिलं तर तुमच्याकडं स्मार्टफोन्स किंवा कॉम्प्युटर याच्या माध्यमातून आज एवढे डेव्हलपमेंट्स होतात आहे, तर कुठेही तुम्ही कमी पडता कामा नये एवढंच या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं। श्रीरामाच्या प्रभू श्रीरामाचे आज मंदिर उभं राहत आहे, अत्यंत सगळ्यांना एक गर्व असण्याची ही बाब आहे। पण त्याचबरोबर केवळ त्यांचं नाव घेऊन किंवा त्यांचं मनन करून चालणार नाही। त्यांचे जे विचार आहेत छत्रपती महाराज, शिवाजी महाराजांचे असतील, आदरणीय कैलासवासी साहेबराव नानांचे असतील, सर्व यांचे सर्व म्हणजे ज्येष्ठ जे आज आपल्यात नाहीत, त्या सगळ्यांचे विचार आचरणात आणण्याचं काम आपण केलं नाही तर कुठंतरी आपल्या जीवनात आपण कुठेतरी कमी पडतोय। मला अजून आठवतं मी पहिल्यांदा ज्यावेळेस मी यायचो करंजात, म्हणजे माझं शिक्षण संपल्यानंतर तो काळ मला आठवतोय की त्यावेळेस करंजे गावांनी मला किंवा काका असतील, नाना असतील, या सर्व लोकांनी भरभरून प्रेम दिलं, भरभरून आशीर्वाद मला दिले करंजे गावांनी। आणि म्हणून या ठिकाणी आज तुमच्या समोर जे मी आहे त्याची जडणघडण जर झाली असेल, प्रामुख्याने कुठनं झाली असेल तर ते ह्या करंजे गावातनं झाली, हे आवर्जून मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। आपण खूप मोठे व्हा, उंची गाठा, एवढी मोठ्या उंचीवर जावा, कारण की एकतर मी काय करू शकणार नाही, प्रत्येकाने अशी जिद्द बाळगली पाहिजे की आपण काहीतरी करू शकतो। तो करेल, हा करेल त्याच्यावर अवलंबून राहू नका। आपण काय करतो, सुरुवात आपल्यापासून आपण जर केली तर खऱ्या अर्थाने तुमचं जीवन सार्थक लागलं। फार मी तुम्हाला बौद्धिक देणार नाही, पण एवढं सांगतो, गेलेली वेळ ही परत कधीच येत नसते। आणि मग आपल्या हाती काय असतं, फक्त आटापिट्टा करायचं,
मी ते केलं असतं तर बरं झालं असतं, मी हे केलं असतं तर बरं झालं असतं. पण पश्चातापाची वेळ अजिबात तुम्ही कधी येऊन देऊ नका तुमच्या आयुष्यामध्ये. जसं शिक्षण महत्वाचं आहे त्याचबरोबर तुमचं आरोग्य देखील तितकंच महत्वाचं आहे. एखादी आपण ज्या वेळेस एक स्वप्न बघतो आयुष्यात, आपल्याला हे करायचे ते करायचे, जे काय तुमच्या सगळ्यांच्या मुला मुलींच्या संपूर्ण मनात जे काय संकल्पना असतील की मला हे बनायचंय, ते कधी कधी आपण हासिल करू शकतो जर आपली तब्येत, आपलं आरोग्य व्यवस्थित असेल तरच. नाहीतर समजा आपलं आरोग्य जर व्यवस्थित नसलं तर जे तुमच्या मनातल्या जे काही इच्छा आहेत त्या कल्पनेतच राहून राहा, तुम्ही कधीच त्या पूर्ण होणार नाही. त्यामुळे तुमचं तब्येत व्यवस्थित राहिली पाहिजे. त्याचबरोबर तुमचं शिक्षण सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. खेळ आणि शिक्षण हा त्याच्या माध्यमातून थोडक्यात म्हणजे शक्ती आणि युक्तीची जोपर्यंत तुम्ही सांगड घालत नाही, ज्या शिक्षकांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितलं असणार, पण या ठिकाणी आवर्जून आता मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहोत. त्यामुळं त्याचं आपण दखल घ्यावी एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना तुमच्या भावी आयुष्याकरता मनापासून खूप खूप मनापासून भरभरून शुभेच्छा देतो. आणि संपूर्ण शिक्षण संस्थेचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व करंजे गावातले सर्व नागरिकांना, त्याचबरोबर माता भगिनी आणि तरुण मित्रांना या ठिकाणी मनापासून सगळ्यांचे आभार मानतो की आज मला या ठिकाणी निमंत्रित केलं. खरोखर करंजेत येत असताना बऱ्याच जुने मित्र आज जे आपल्यामध्ये नाही त्यांच्या आठवणी येतात. आणि फार बोलण्यापेक्षा एवढंच सांगेन की शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी झटणार, तुमच्या संपूर्ण हिताकरता जे जे करावं लागेल ते मी निश्चितपणे करेन. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.